हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. त्यामुळे विवाहित स्त्री आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात. यंदा वटपौर्णिमा ही मंगळवार 10 जून 2025 या दिवशी साजरी केली जाणार आहे. मंगळवारी आपल्याला काहीच नाही केलं तरीही चालेल, पण घरामध्ये या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते आणायचं आहे. यामुळे घरात चहूबाजूने पैसा येईल, आपल्या घरातील दारिद्र्य हे जन्मोजन्मीचे संपून जाईल, असा हा प्रभावी उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल. सावित्रीने ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तिचा पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मात आहे. विवाहित स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात, तसेच उपवास करतात. वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. 7 जन्म आपल्याला एकच नवरा मिळावा यासाठी महिला हे व्रत करत असतात. वटपौर्णिमेची जी तारीख आहे तर ती 10 जून वार मंगळवार 2025 रोजी आहे. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा 10 जूनला सकाळी 11:35 पासून सुरू होईल, ते पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 11 जूनला दुपारी 1:13 संपेल. वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत असणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधीला सुरुवात करणे खूप शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतची वेळ ही अतिशय उत्तम असते. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, देवपूजा करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं. वडाच्या पूजेसाठी धूप, दिवा, दिव्यासाठी वात, दिव्यातील तेल अथवा तूप, माचीस, अगरबत्ती, हार, फुले, पूजेचे ताट, 5 फळे, सुवासिनीच्या शृंगाराचे सामान, वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान एकत्रित करावे. मुहूर्त पाहून साडी नेसून शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी. या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास केला जातो. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी. काही जण वटपौर्णिमेला निर्जली उपवास करतात, पण तुम्ही फळे खाऊन देखील हा उपवास करू शकतात. तर अशा पद्धतीने वटपौर्णिमेच्या पूजेची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा. आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, सतत घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य येत असेल, त्याचबरोबर बघा आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतील. ज्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात, त्यावेळेस पृथ्वी तलावरती रोजच्या तुलनेतील जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असते. आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि धनाची देवी लक्ष्मीची पौर्णिमेच्या दिवशी उपासना जर केली तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतात. बघा, वटपौर्णिमा हा जो दिवस आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक लहरी असतात ना तर सहस्रपटीने कार्यरत असतात आणि त्या लहरींचा फायदा हा आपल्याला होत असतो. तुमच्या घरामध्ये सतत अडचणी, अडथळे येत असेल, घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असेल, घरामध्ये आलेला पैसा आजारपण, संकटांमध्ये खर्च होऊन जात असेल, आपल्या घरामध्ये सतत जर तुम्हाला दारिद्र्य वाटत असेल, अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची झाडं असतात, त्यामध्ये वड असेल, पिंपळ असेल, बेलाचं झाड असेल, अशोकाचं झाड असेल, अशा अनेक प्रकारच्या झाडांची पूजा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये करत असतो. उंबर असेल, कारण त्यामध्ये दैवी शक्ती निवास करत असतात आणि त्या दैवी शक्तींचा फायदा हा नक्कीच आपल्याला होत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो, कारण वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा
देवांचं वास्तव्य असतं आणि त्या वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते, संसार हा सुखी होतो, भरभराटीचा होतो. आणि त्याचबरोबर वडाच्या झाडाला हे 100 वर्षापेक्षाही जास्त आयुष्य असल्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा अकाली जे काही मृत्यूचं जे प्रमाण आहे तर ते कमी होतं. अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. त्यातलाच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आपल्याला वडाच्या झाडाचं जे मूळ आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे आणि त्याच्यापासून हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही वडाच्या झाडाचं मूळ जे आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्ही पूजेसाठी जाणार असाल तर तिथेच तुम्हाला जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही घरीच नर्सरीमधनं जे झाड आहे तर ते आणलेलं आहे तर त्याच्यापासून तुम्ही हा उपाय करू शकता, तर अजिबात नाही. तुम्हाला हा उपाय जो आहे तर ते अगदी खूप मोठं जुनं पुराणं झाड असतं बघा, ज्याला पारंब्या वगैरे आलेली असतात, अशा झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे आणि तिथेच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. फक्त विश्वास, भक्ती आणि श्रद्धा ठेवून तुम्ही हा उपाय करा, फायदा होईल. सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकतात. अगदी रात्री जरी तुम्हाला करायचं असेल तरी करू शकतात. यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. पिण्याचं शुद्ध पाणी जे असतं तर ते घ्यायचं आहे. थोडीशी तांदूळ जे असतात ना तर ते मिक्सरमध्ये तुम्हाला वाटायचे आहे आणि त्याची जी पेस्ट आहे तर ती त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर थोडीशी हळद तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे. दिवा घ्यायचा आहे, एक लवंग घ्यायचे आहे आणि तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. आता तुमची पूजा वगैरे संपूर्ण झाल्यानंतर सेपरेट तुम्ही हा उपाय करायचा आहे. हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत असताना 5 वेळेस अर्पण करायचं आहे. वटकेश्वर महादेवांचं जे स्मरण आहे तर ते तुम्हाला तिथे करायचं आहे. त्यानंतर त्या झाडाचं तुम्हाला एक मूळ जे आहे तर ते तोडायचं आहे. दिवा वगैरे अगोदर लावून घ्यायचा, लवंग तिथे ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाचं जे मूळ आहे तर ते तोडायचं आहे आणि तिथे तुम्हाला नमस्कार बनवून वटकेश्वर महादेवांना सांगायचं आहे की माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी असेल, इतर ज्या काही तुमच्या अडचणी असेल तर त्या सर्व अडचणी तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत आणि ते मूळ घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. घरी हे मूळ तुम्हाला तुमच्या पर्समध्ये, पाकिटामध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवू शकता. अगदी तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये एखाद्या धाग्यामध्ये जरी ते मूळ बांधलं तरीही चालेल. सर्वांनाच माहीत आहे की वडाच्या जे मूळ आहे तर ते किती लांब पसरत जातं. अशाच पद्धतीने आपल्याकडे पैसासुद्धा खूप आकर्षित होतो या मुळामुळे. तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील. तुम्ही करून बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे मूळ केवर ठेवायचं, तुम्ही केवरही ठेवू शकता, काहीच अडचण नाही आहे. फक्त जर घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही. तर हा जो उपाय आहे तर तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.